क्लिअरली नारायण राणे साहेबांच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोकणानं इथे नाकारलेलं आहे. निलेश राणे साहेब दोनदा पडलेले आहेत, नारायण राणे साहेबसुद्धा दोनदा आमदारकीला पडलेले आहेत. तर ह्या ह्या परिवारांना डेफिनेटली कोकणाची जनतेनं नाकारलेलं आहे. मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप हे स्वतः नारायण राणे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केले त्यांना ही उमेदवारी देऊन, कारण त्यांनाही खात्री आहे की नारायण राणे निवडून येणार नाही आहेत. म्हणून हे स्वतः त्यांचं कसं राजकीय हे संपवायचं हे त्यांचं भाजपच्या आपसातच आणि त्यांच्या महायुतीमध्ये चाललेलं आहे. जे क्लिअरली आहे की इकडचे जे स्थानिक नेते आहेत सामंत बंधू तेही त्यांना सपोर्ट करणार नाही असे आम्हाला इथून आतमधून माहिती भेटलेली आहे. तर आमचा मेन जो आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते विनायक राऊत आहेत. 10 वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही, फक्त इडली डोसा हेच त्यांनी भाषण त्यांचं तुम्ही संसदेत भाषण काढून बघा, फक्त इडली डोसा बोलायच्याशिवाय काही येत नाही. आणि जे बाकी इतर प्रस्थापित जे नेते नारायण राणे साहेब आहेत त्यांना एक साधा सिव्हिल हे माहीत नाही आहे, तेही किती व्हायरल झालेलं आहे. तर अशा नेत्यांना निवडून मला वाटत नाही की कोकणाची जनता देणारा एक सुशिक्षित वर्ग शकील सावंत आहे, त्यांच्यासोबत मी ॲडव्होकेट ओवेस पेचकरसुद्धा आहे, त्यांना मदतीसोबत 100% कोकणाची जनता आमच्यासोबत. कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक गोळी टाकली. मी अगर स्टेपवर जाईन, चला मी म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढतोय, पंचायतची लढतोय, त्याच्यानंतर आमदारची लढतोय, त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडं. एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभाच्या इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे, शकील सावंत उभा राहिला तर काय पोटात दुखलं तुमच्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात कोकण प्रादेशिक पक्ष पुरस्कृत शकील सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सर्वजण सत्तेत बसले मात्र त्यांनी कोकणचा विकास केला नाही. मला 5 वर्ष द्या, मी कोकणचा विकास करून दाखवतो असे आश्वासन शकील सावंत यांनी कोकणी जनतेला दिले आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ॲडव्होकेट ओवेस पेचकर आणि उमेदवार शकील सावंत यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 12 जानेवारीच्या आधीपासून मी हे सर्व बघतोय की आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो, मग मार्च एप्रिल मेला पाण्याची का टंचाई, रस्ते, विद्यापीठ नाही, सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघा काय येते तुम्हाला. म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा, त्याच्या खिशात 500 रुपये नसले तो कुठं जाणार, तो ट्रीटमेंटला कुठं जाणार, तो एक ॲम्ब्युलन्स पण नाही बोलू शकत. आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत, तुम्हाला पण माहिती आहे विकास झाला नाहीये. खाली बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला, खाली बाली किल्लाच खाली नाव पडलं. बाली किल्ल्यासाठी काय केलं नाही. काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं, एक विद्यापीठ नाही बनवू शकले. सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध तर नाहीये, ट्रीटमेंट पण नाहीये. एवढी सुंदर मांडवी आहे, तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा, तुमची 16 वर्षाची मुलगी सांगितलं की मला वॉशरूमला जायचं आहे, ती कुठे जाणार. त्यांचा सर्व प्रोग्राम अर्ध्यावरनं सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागतं. ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची. आज सावंतवाडी पासून चिपळूण पर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आहे. आज आपल्याकडे एवढे क्रिस्टल बीच आहेत, का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो, का नाही CRZ काढू शकतो. आजपर्यंत तुमचे जे खासदार होते 2 वेळा निवडून आलेले, का नाही संसद मध्ये बोलले. आज बाजूचं स्टेट गोवाच बघा तुम्ही की किती टुरिस्टवर पैसे बनवतायत. आपण का नाही बनवू शकत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले बीच आहेत, क्रिस्टल बीच आहेत. आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी. तुमच्याकडे चांगली संधी आहे, ही संधी 5 वर्षामध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालवू नका. मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय, येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे. म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्यावेळी प्रचंड सर्व लोकांना घरातनं बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.